दर 4 महिन्यांनी ऋतूंमध्ये हळूहळू बदल होत असतात. पण या सगळ्याचा परिणाम आणि फटका मात्र आपल्या केसांना बसत असतो. कधी कधी आपले केस अचानकच कोरडे होतात, कधी कधी अगदी राठ वाटायला लागतात, तर कधी कधी विंचरताना अक्षरशः मूठभर केस हातामध्ये गळून येतात. जर तुम्हाला देखील हेच प्रॉब्लेम रोज रोज जाणवत असतील, तर आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजिबातच स्किप करू नका. कारण फक्त 5 ते 10 मिनिटांचा व्हिडिओ तुमच्या केसांचं आयुष्य अगदी बदलवून टाकू शकतोच. कारण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे असा एक अतिशय सोपा, स्वस्त आणि सोबतच प्रभावी असा घरगुती उपाय, जो की फक्त 3 साध्या गोष्टींनी तयार होतो आणि त्यामुळे तुमचे ड्राय, फ्रिझी केस अगदी मऊ, स्मूथ आणि नैसर्गिकरित्या सिल्की बनवण्यासाठी हेल्प होते. तुम्हाला ना पार्लरमध्ये जाण्याची गरज पडते, ना महागडे महागडे प्रोडक्ट्स वापरण्याची. सगळं काही साहित्य तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्येच इझिली अवेलेबल असेल. आणि हो मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अशी सिक्रेट टिप सांगणार आहे, जी की तुमच्यापैकी खूप कमी लोकांनाच माहीत आहे. चला तर मग आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून पाहताय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक आपल्याला लागणार आहे, ते म्हणजे जवसाच्या बिया, म्हणजेच फ्लॅक्स सीड्स. बघा, फक्त 3 ते 4 छोटे चमचे जवसाच्या बिया आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि जवस हे आपल्या केसांसाठी खरंच एक वरदान आहे. यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, व्हिटॅमिन ई आणि प्रोटीन भरपूर असतात, जे आपल्या केसांना मजबूत करतात, तुटणं कमी करतात आणि फ्रीज कंट्रोल करण्यासाठी हेल्प करत असतात. त्यानंतरचा आपला दुसरा घटक आहे, ते म्हणजे तांदूळ. फक्त 2 ते 2.5 चमचे तांदूळ इथं तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि तांदळामध्ये असलेले अॅमिनो ॲसिड्स आणि व्हिटॅमिन बी हे आपल्या केसांच्या मुळांना पोषण देतात, केसांमध्ये अगदी नैसर्गिक शाईन आणतात आणि सोबतच डॅमेज केस रिपेअर करण्यासाठी हेल्प करतात. लक्षात ठेवा, तुम्हाला इथं तांदळाचं पीठ वगैरे अजिबात वापरायचं नाहीये. तुमच्या घरामध्ये कोणतेही साधे तांदूळ असतील ना, ते देखील चालतील. तुकडा वगैरे असेल तो घेतला तरीही काहीच हरकत नाही. आता हे जे दोन्ही घटक आहेत ना, ते एकत्र मिक्स करा आणि स्वच्छ पाण्याने अगदी व्यवस्थित असे धुवून घ्या. कारण कधी कधी काय होतं, बाजारामधून आपण जेव्हा हे पदार्थ विकत आणतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये केमिकलच्या प्रक्रिया वगैरे केलेल्या असतात. आता बघा, स्वच्छ असं इथं मी हे पाण्याने वॉश करून घेतलेलं आहे आणि हे पाणी आता आपल्याला फेकून द्यायचंय. आता धुतल्यानंतर आपल्याला काय करायचं, एक छोटंसं पातेलं घ्या किंवा तुमच्याकडे जे कोणतं भांडं असेल ना, ते तुम्ही घेऊ शकता. आणि याच्यामध्ये साधारणतः 1 ते 1.5 ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे. आता याच पाण्यामध्ये जवस आणि तांदूळ, जे की आपण धुवून घेतलेले होते, ते ॲड करा. त्यानंतर 10 ते 12 मिनिटांसाठी आपल्याला हे सगळं मिश्रण गॅसवरती उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची आणि त्यानंतर जसं जसं तुमचं मिश्रण उकळायला लागेल, तेव्हा गॅसची फ्लेम अगदी कमी करून ठेवा. बघा, हळूहळू याच्यामधील जे तांदूळ आहेत ना, ते नरम व्हायला लागतील आणि जे फ्लॅक्सीड्स आहेत ना, ते देखील आपलं जेल हळूहळू बाहेर सोडतील. आणि हे जे जेल तयार होतं ना, तेच तुमच्या केसांसाठी अतिशय उपयुक्त आणि अतिशय फायदेशीर ठरणार आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला घरगुती, खरे आणि उपयोगी पडणारे आपले उपाय जर आवडत असतील ना, तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि त्यासोबतच तुम्ही आपले हे व्हिडिओ कुठून पाहताय, कोणत्या गावामधून, कोणत्या तालुक्यामधून किंवा मग कोणत्या जिल्ह्यामधून पाहताय ना, हे देखील मला कमेंट करून जरूर सांगा. आता बघा, 10 ते 15 मिनिटांनंतर अगदी मिश्रण जेलसारखा दिसायला लागले आणि त्यानंतर गॅस बंद करायचा. आपलं जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड होऊ देऊ नका. थोडंसं थंड झालं की लगेचच एखाद्या गाळणीच्या साह्याने वगैरे तुम्ही गाळून घ्या. बघा, सुरुवातीला गाळायला थोडंसं कठीण वाटेल, पण एखाद्या चमच्याच्या साह्याने अगदी प्रेस करत करत तर तुम्ही गाळलं ना, तर ते छान असं गाळलं जातं. आणि आता इथं बघा, मी अगदी प्रेस करून छान असं मिश्रण गाळून घेतेय. आणि त्यानंतर आपलं जे काही गाळलेलं मिश्रण आहे ना, ते तुम्ही मिक्सरमधून फिरवून घेतलं ना तरी देखील चालेल. यामुळे काय होतं, ते एकदम स्मूथ होतं आणि अगदी पार्लरच्या ट्रीटमेंट सारखं तुम्हाला वापरता देखील येतं. त्यानंतर आता आली आहे आपली सगळ्यात महत्त्वाची अशी सिक्रेट टिप. बघा, ज्या लोकांना अंड चालतं त्या लोकांनी हे जे मिश्रण आहे ना, ते अर्ध काढून बाजूला ठेवा आणि त्याच्यामध्ये 1 ते 2 अंडी घालून पुन्हा ग्राइंड करून घ्या. आणि जर तुम्हाला केळ वगैरे सूट होत असेल ना, तर थोडंसं केळ घातलं तरी देखील चालेल. यामुळे काय होईल, तुमचं जे काही मिश्रण आहे ना, ते घट्ट राहतं आणि केसांमधून अजिबात वाहत वगैरे नाही. बघा मैत्रिणींनो, हे सगळं मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर
आपल्या केसांच्या मुळांपासून ते केसांच्या टोकांपर्यंत व्यवस्थित लावा. केस सरळ करत करत जर तुम्ही लावलं ना तर रिझल्ट आणखी जास्त चांगले मिळतात. किमान 1 ते 1.5 तास तुम्ही केसांवरती ते तसंच ठेवा आणि त्यानंतर अगदी सौम्य शॅम्पूने केस धुवून टाका. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, शॅम्पू कधीही तुम्ही थेट केसांवरती अजिबात ॲप्लाय करू नका. अगोदर पाण्यामध्ये डायल्यूट करा आणि त्यानंतरच केसांवरती ॲप्लाय करा. शॅम्पूच्या आधी थोडंसं हलकं तेल जर तुम्ही केसांवरती लावलं ना तर केस अजिबात ड्राय होत नाहीत आणि लक्षात ठेवा अगदी स्मूथ आणि सिल्की बनतात. हा उपाय आठवड्यामधून फक्त एकदा वापरून बघा आणि मग कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा की तुमच्या केसांमध्ये तुम्हाला नक्की काय फरक जाणवला. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि सोबतच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय बाय.